मोरया मोरया श्री जयती गजानन कसबा गणपती बाप्पा मोरयाच्या नामघोषाने ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थानचा परिसर भक्तिमय झाला। ट्रस्टच्या वतीने मंदिरात माघ गणेश जन्मोत्सव कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून त्या अंतर्गत श्री गणेश जन्म आरती सोहळा थाटात पार पडला। तब्बल सव्वा तास मोरया गोसावी यांनी रचलेल्या विविध आरत्या आणि पदे मंदिरात म्हणण्यात आली। देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विनायक बाजीराव ठकार यांसह खजिनदार हेरंब ठकार, विश्वस्त संगीता ठकार, स्वानंद ठकार, आशापूरक ठकार, मिहिर ठकार, मंदार ठकार, तेजस ठकार, हर्षद ठकार हे विश्वस्त मंडळ व सर्व ठकार पुजारी यांनी उत्सवाचे आयोजन केले आहे। पुजारी आल्हाद ठकार, ओंकार ठकार, पल्लवी ठकार, आरती ठकार, सीमा ठकार, सुधा ठकार, मधुरा ठकार यासह गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुख्य दैवत श्री जयती गजानन कसबा गणपती मूर्तीच्या शेंदूर कवच काढल्यावर आत अतिशय मनोहारी आणि मूळ स्वरूपातील मूर्ती समोर आली आहे। त्यानंतर हा जन्मोत्सव मंदिरात होत असल्याने याला विशेष महत्त्व आहे। गणेश जयंतीच्या दिवशी अथर्वशीर्ष पठण व शंखनाद गजर दुपारी 12:15 ते 1:30 या वेळात श्री गणेश जन्म आरती सोहळा पार पडला, तर रात्री 9:30 वाजता शेजारती व छबिना झाला। महिनाभर सुरू असलेल्या गणेश पुराण प्रवचनाची सांगता देखील गणेश जयंतीच्या दिवशी झाली। दररोज विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। त्यामध्ये दररोज सकाळी 7 वाजता डॉक्टर पंडित प्रमोद गायकवाड आणि शिष्य यांचे सनई चौघडा वादन, सकाळी 9:30 वाजता श्रींना अभिषेक, 4:30 वाजता महाडकर गुरुजी यांचे गणेश पुराण दररोज पार पडले। पंडित शैलेश भागवत यांचे शयनाय वादन, स्वर संजीवन म्युझिकल प्रस्तुत, भावभक्तिरंग हा कार्यक्रम, भजमन हा भावगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। नमस्कार, मी ग्रामदैवत कसबा गणपती ट्रस्टची विश्वस्त संगीताताई ठकार बोलतेय। माही उत्सव सुरू झालेला आहे। माघ महिन्यापासून म्हणजे प्रतिपदा ते पंचमी हा उत्सव आमच्याकडे चालू असतो आणि आम्ही वर्षातले 3 उत्सव ज्येष्ठ, माघ आणि भाद्रपद असे 3 उत्सव साजरे करतो। तिन्ही याच्यामध्ये 5 दिवस उत्सव असतो। सनई चौघडा, त्याच्यानंतर शास्त्रोक्त पद्धतीने गणेश याग वगैरे सगळे इथे कार्यक्रम चालले। गायनाचा, भक्ती संगीत, भावसंगीत सगळं चालू असतं आणि याचे कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायला सर्व पुणे शहरामधले मोठमोठे दिग्गज येऊन इथे सेवा देऊन जातात आणि गणेशाचरणी मी प्रार्थना करते की हा सगळ्यांना शुभ आशीर्वाद मिळो आणि आता ही ऐतिहासिक मूळ मूर्ती दिसती आहे त्याचा सगळ्यांनी दर्शनाचा लाभ द्यावा। माझ्या मोरयाचा धर्म दाखवा। नमस्कार, मी सीमा आशापूरक ठकार। आम्ही ग्रामदैवत श्री कसबा गणपतीचे आम्ही पुजारी आहोत। आपल्या मंदिरात 19 तारखेपासून 19 जानेवारी पासून आता माघ महिन्यातील गणेश जन्मोत्सव सुरू झाला आहे। हा गणेश जन्मोत्सव 5 दिवसाचा साजरा केला जातो। प्रतिपदा ते पंचमी असं हे उत्सवाचं स्वरूप असतं। याच्यामध्ये सकाळी अभिषेक, श्रींचा अभिषेक असतो, त्याच्यानंतर दुपारची पूजा, महानैवेद्य आणि रात्रीची शेजारती। आज गणेश जन्मोत्सवानिमित्त श्री मोरया गोसावींची पदं ही म्हटली जातात। कसबा गणपतीचं हे ऐतिहासिक रूप जे आता एवढ्या 450 वर्षांनी आता हे प्रकट झालेलं आहे, त्याचं दर्शन घेण्यासाठी सगळं पुणेकर आता इथे गर्दी लोटतीये। तर मी हे सांगू इच्छिते की या 5 दिवसाच्या उत्सवामध्ये विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम इथे पार पडतात, ज्याच्यामध्ये सकाळी शहनाईचं वादन, अथर्वशीर्ष पठण असतं। त्याच्यानंतर रोज आपल्या मंदिरामध्ये मोरया गोसावींची पदं म्हटली जातात। आज 5 दिवस उत्सव जो असतो त्याच्यामध्ये विविध ठराविक पदं म्हटली जातात। आत्ताच्या गणेश जन्मोत्सवाची आता आरती सुरू आहे आणि त्याच्यामध्ये गणेशाची म्हणजे मोरया गोसावींची ही 11 पदं ही म्हटली जातात, जी आपल्याच इथे आपल्या देऊरला, मोरगावला आणि सिद्धटेकला असं या कार्यक्रमाचं स्वरूप असतं। वर्षातले 3 दिवस हा उत्सव साजरा केला जातो। माघ महिन्यात असतो, ज्येष्ठ महिन्यात असतो आणि भाद्रपद महिन्यात। तिन्ही उत्सवाचं स्वरूप हे साधारण असंच असतं, जे आपण वंश परंपरेने गेले 450 वर्ष आणि त्याच्याही आधीपासून आपण हे पाळत आलोय आणि करत आलेलो आहे। तेच असं अविरत आता पुढे चालू राहील।